उन्हाळ्यात शरीरात व शरीराच्या बाहेर दोन्ही ठिकाणी उष्णताही वाढलेली असते. त्यामुळे पित्ताचे वेगवेगळे त्रास सुरू होतात, जसे की तळपायांची तळहातांची जळजळ सुरू होणे, पोटात आग होणे, असे वेगवेगळे त्रास सुरू होतात. तेच दूर करण्यासाठी आज आपण 2 उपयुक्त प्राणायाम शीतली व शीतकारी पाहणार आहोत. नेमके कसे करावे, त्यांचे फायदे याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत व व्हिडिओच्या शेवटी कोणते घरगुती उपाय करता येतील जेणेकरून आपल्या शरीराची उष्णता ही आपल्याला कमी करता येईल. तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्ते, मी कोमल पाटील. स्वास्थ्य आनंद मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. शीतली व शीतकारी प्राणायाम नेमके कसे करावे हे जाणून घेणार आहोत. परंतु ते करण्याआधी हे प्राणायाम नेमके कोणी करू नये याविषयी आपण जाणून घेऊ. तर ज्यांना कमी रक्तदाब म्हणजे लो बीपीचा त्रास आहे, नुकतीच कोणती शस्त्रक्रिया झालेली आहे, हृदयविकार किंवा सर्दी, खोकला किंवा श्वसनासंबंधीचे काही त्रास असतील तर अशा सर्वांनी हे प्राणायाम करू नये. तर आता आपण जाणून घेऊ की हे प्राणायाम नेमके कसे करावे. सर्वात प्रथम आपण शीतली प्राणायाम पाहणार आहोत. त्यासाठी या पद्धतीने सुखासनात बसून घ्या. जर तुम्हाला खाली बसणं शक्य होत नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसून, बेडवर बसून हे प्राणायाम सहज करू शकतात, जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल. त्यासाठी पाठीचा कणा मात्र सरळ ठेवा. दोन्ही हातांची या पद्धतीने चिन्ह मुद्रा, पहिला आणि दुसरा बोट या पद्धतीने जोडून घ्या आणि आपल्या मांडीवर ठेवा. पाठीचा कणा सरळ, खांदे सैल सोडा. यात आपण जिभेला शक्य असेल तितके बाहेर काढणार आहोत आणि एका नळीप्रमाणे जिभेला गोल करणार आहोत. त्यातून हळूहळू श्वासाला आत घेणार आहोत आणि तोंड बंद करून हळूहळू नाकावाटे श्वास सोडणार आहोत. सुरुवात करूयात. पाठीचा कणा सरळ ठेवा. सुरुवातीला जीभ बाहेर काढा. तिला नळीप्रमाणे गोल करा आणि हळूहळू त्यातून श्वास आत घ्या. तोंड बंद करा आणि नाकावाटे श्वास सोडा. पुन्हा पाहूयात. हळूहळू डोळे उघडा. या पद्धतीने हळूहळू श्वास आत घ्यायचा आहे तोंडावाटे आणि हळूहळू नाकावाटे श्वास सोडायचा आहे. कोणत्याही प्रकारची घाई न करता हळूहळू हा प्राणायाम आपल्याला करायचा आहे. कमीत कमी 10 ते 11 वेळा किंवा 2 ते 3 मिनिटं हा प्राणायाम जर आपण केला तर तुम्हाला लगेचच शरीर थंड झाल्यासारखे वाटेल आणि तुमचा जो काही त्रास आहे तो कमी व्हायला मदत होईल. आता हा प्राणायाम करत असताना बरेच जणांना आपल्या जिभेला नळीप्रमाणे गोल करता येत नाही, याप्रमाणे जिभेला फोल्ड करता येत नाही. त्यामुळे अशांसाठी आपण दुसरा प्राणायाम पाहणार आहोत, शीतकारी प्राणायाम. तो कसा करायचा आहे तर दातांना एकमेकांना जोडून घ्यायचा आहे. दाताच्या फटीतून श्वास आत घ्यायचा आहे आणि तोंड बंद करून नाकावाटे हळूहळू श्वास सोडायचा आहे. तर पाहूयात कसं करायचं आहे.
हळूहळू डोळे उघडून घ्या. या पद्धतीने दाताच्या फटीतून हळूहळू श्वास घ्यायचा आहे आणि नाकावाटे हळूहळू श्वास सोडायचा आहे. अशा पद्धतीने शीतली व शीतकारी प्राणायाम करायचा आहे. तुम्हाला जोही प्राणायाम आवडेल किंवा जोही तुम्हाला करणं शक्य होईल त्याप्रमाणे किंवा दोन्ही प्राणायाम तुम्ही केले तरीही चालतील. कमीत कमी 1 ते 2 मिनिटे यांचा रोज सराव करा. त्यामुळे तुम्हाला शरीरातली उष्णता ही लगेचच कमी झालेली दिसेल. आता या प्राणायामासोबतच आपण शरीराची उष्णता कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करू शकतो तर हे आता जाणून घेऊ. रोज रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना स्वच्छ धुवून घ्या. गाईचे तूप किंवा खोबरेल तेल याने तळपायांना हळूहळू मालिश करा किंवा कास्य वाटीने पाय छान घासा. ज्यावेळी आपण तळपायांना खोबरेल तेल किंवा तूप लावल्यानंतर कास्य वाटीने त्याला घासले तर लगेचच 1 ते 2 मिनिटात तळपाय काळे पडायला लागतात. त्यामुळे आपल्या शरीरातली जी काही उष्णता आहे, पूर्ण शरीराची उष्णता ही दूर व्हायला, कमी व्हायला मदत होते. अगदी 1 ते 2 दिवसातच तुम्हाला लगेचच आराम त्यापासून मिळेल. तर नक्की हा उपाय करून पहा. आणि नेमकं कसं करावं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर वरती आय बटनमध्ये लिंक आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही नेमके कसे करावे त्या पद्धतीने ती कास्य थेरपी करा आणि त्यापासून जास्तीत जास्त फायदा घ्या. आता दुसरा उपाय म्हणजे तसेच व्हिटॅमिन सी युक्त फळांचे सेवन करा, जसे की संत्री, लिंबू, आवळा, ज्यापासून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळते. अशा फळांचं सेवन उन्हाळ्यात नक्की वाढवा. पुदिन्याचे सरबत गूळ घालून तुम्ही घेऊ शकतात. तसेच रोजच 1 ते 2 चमचा भिजवलेल्या सब्जाचे सेवन करा, जेणेकरून उष्णता ही कमी व्हायला मदत होते. अशा पद्धतीने शीतली व शीतकारी प्राणायाम यांचा रोज 1 ते 2 मिनिट सराव केला व त्यासोबत एक घरगुती उपाय तुम्ही केले तर तुम्हाला लगेचच तुमच्या शरीराची उष्णता ही कमी झालेली दिसेल आणि तळपायांची, हातापायांची जी काही जळजळ आहे ती कमी झालेली दिसेल. शरीरातला जो काही कोरडेपणा आहे तो कमी झालेला दिसेल आणि तुम्हाला या त्रासापासून लगेचच सुटका मिळेल. तर नक्की हे उपाय करून पहा, हे प्राणायाम करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल आणि तुमचे त्रास कमी व्हायला नक्कीच मदत करेल. व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनही प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तसेच व्हिडिओला हाईप देखील करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्याला मदत होईल. फक्त महिलांसाठी ऑनलाईन क्लासेस देखील आहेत. तुम्हाला त्यात सहभागी व्हायचे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. पुन्हा भेटूया पुढच्याच अशाच माहितीपूर्ण उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या आणि योग करा. हरिओम.